30 साईजचा साधा ब्लाऊज आहे। हा मागचा भाग कटिंग केलेला आहे। मागच्या भागानुसार आपण समोरच्या भागाची कटिंग करतो। तर यासाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे समोर, जी आपल्याला हुकाय पट्टीसाठी लागते। आणि या बाजूने सुद्धा अर्धा इंच शिल्लक घ्यायचे आहे, कारण या ठिकाणी कमी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे टक्स आपल्याला मागचे आणि पुढचे टक्स समानच राहील। या ठिकाणी आपल्याला क्रॉस पट्टी जी आपली इतकी राहील, जी 2.5-3 इंचची क्रॉस पट्टी राहते, तिथपर्यंत आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे। आणि बरोबर समोरचा भाग आपण असा टाकून घ्यायचा आहे, यासारखा बघू शकता तुम्ही। आता इथे आपण गळा टाकणार आहोत। गळा उंची आहे 6 इंच। शिलाई मार्जिन सोडून, वरच्या बाजूला शिलाई मार्जिन सोडून 5.5 इंच वरती मी इथं गळा टाकलेला आहे। म्हणजे आपला 6 इंच गळा येऊन जातो जेव्हा आपण गळा स्टिचिंग करायला घेतो। 4 टक्स या डाचची रुंदी अर्धा इंचपेक्षा कमी घ्यायची, कमी साईजसाठी। नाहीतर ब्लाऊजचा जो भाग आहे, मधला भाग असा फुगीर येतो आणि तो ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। या ठिकाणी मोंडा गोलाई जी आहे, तुम्ही अंगावरती इथं मापून घ्यायची आहे। या ठिकाणी मोंडा गोलाईची फिटिंगमध्ये माप आहे ते 12.5 इंच। तर इथं मी 12.5चा हाफ असा गोलाईमध्ये टाकून घेतलेला आहे, जो आपला 7.5 इंचवरती यायला हवा। तर अशा पद्धतीने तुम्ही 4 टक्स ब्लाऊजची मापे घ्यायची आहे।